पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पाट तलाव सुशोभीकरणावरून दोन प्रवाह सध्या पाहायला मिळतात। ग्रामस्थ विरुद्ध पर्यावरण प्रेमी आमने सामने आले। वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वृक्षतोडीने पर्यावरण प्रेमींनी आता संताप व्यक्त केला। आमदार निलेश राणे यांच्याकडून सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी देण्यात आलेला आहे। पर्यटनच्या कामातून तो बंधारा प्रामुख्याने घेऊन जेणेकरून या ठिकाणी पाणी साठण्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टीममध्ये म्हणजे पर्यावरणाची कुठच्या प्रकारची हानी होणार नाही किंवा माती जाऊन या ठिकाणी गाळ साठला जाणार नाही तलाव ह्याच्या ओढ्यामध्ये, ह्याच्यासाठी या बंधाऱ्याचं तेवढंच फार महत्त्व आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा तलावाचा जो मंदिराच्या साईडने त्या ठिकाणी रिटेनिंग वॉल चालू जी आहे की मुळात हा जो माऊली मंदिरच्या पाट तलाव जो आहे तो पूर्णपणे रस्ता जो आहे तो बांधावरती रस्ता आहे आणि त्याच्यामुळे खालच्या वाटेने या पुलाला रिटर्निंग वॉल असणं गरजेचं आहे। जर ती नसेल तर हा तलाव राहणार नाही। आज या तलावात तुम्ही मागे जर बघितलं त्या तलावात पूर्वी कमळ होती, आता कमळ दिसत नाही। स्थानिक नेत्यांना कदाचित वाटत असेल ही बदकं आहेत, पण ते सगळे मायग्रेटेड पक्षी आहेत। तुम्ही तलावाचं सुशोभीकरणाच्या नावाखाली जी वृक्षतोड केलेली आहे ती बंद करा। तुमचा जो कोणी विकासक आहे त्याचा अभ्यास किती आहे, इकोलॉजिकल लँडस्केपिंगचा अभ्यास आहे का, त्याच्याकडे तेवढी टीम आहे का? त्याच्याकडे जर तेवढी टीम असती तर हे रेक्लेमेशन केलंच नसतं। पैसे मिळत आहेत आणि पैसे मिळण्यासाठी तुमचा फेवर मधला कॉन्ट्रॅक्टदार असेल तर त्यालाही काम देऊ नका। जे योग्य लायकीचा माणूस असेल म्हणजे इकोलॉजिकल लँडस्केपिंगचा अनुभव ज्याला असेल त्याला तुम्ही कामं द्या। ह्या कॉन्ट्रॅक्टरला मला नाही वाटत इकोलॉजिकल लँडस्केपिंगचा अनुभव आहे, नाहीतर त्यांनी हे रेक्लेमेशन केलंच नसतं। अधिक मासाच्या सुरुवातीला तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल झालेत। गर्दी झाल्यामुळे मंदिर संस्थांच्या वतीने भाविकांसाठी चोख व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लग्नसराई आणि अधिक मासाची सुरुवात, त्यामुळे भाविकांची मंदिरामध्ये गर्दी वाढली। मंदिरातून आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी पाहिला। आपण आता तुळजापूर मधील तुळजाभवानीच्या मंदिरात आहोत। तुम्ही पाहू शकता की तुळजापूर मध्ये आता भक्तांनी मोठी गर्दी केलेली आहे। अधिक मास, उन्हाळा सुट्टी आणि आता लग्न सराई असल्यानं भाविक मोठ्या संख्येने तुळजापूर मध्ये दाखल झालेला आहे आणि भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने देखील मोठी सोय केलेली आहे। इथं सेडनेट असतील, इथं मॅटिंग असेल आणि त्या मॅटिंग वरती पाणी मारण्याची सुविधा सुद्धा मंदिर संस्थांकडून केलेलं। या कडक उन्हाळ्यात भाविकांना देखील थोडा आल्हाददायक वाटत आहेत आणि भाविक दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने दाखल होत असल्यानं आता तुळजापूर मोठं फुलून गेलंय। माझ्यासोबत भाविक आहेत। कुठून आले दर्शनाला? तुम्ही काय सांगाल? करमळ्याहून आलो। आज कसं काय? देवीला खूप दिवसापासून यायची इच्छा होती म्हणून आलो आज सर। आणि दर वर्षात एकदा येतोच मी। उन्हाळा सुट्ट्या चालू आहेत, मुलांना सुट्ट्या नाही, सुट्ट्याचं काही नसतं, मी शेतकरी माणूस आहे, पण वर्षात एकदा येतोच। शेतीतले काम उरकून तुम्ही आले? हो हो हो। काय काय काम उरकली तुम्ही आता? आता सगळी केळी लावायचं झालं, ऊस लावायचं महाग झालाय, केळी गेली सगळी, निवांत थोडस। आता पाण्याचं आहे थोडी अडचण, पण आलो देवीला एक दिवस। उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना आता इथं भाविक मोठ्या संख्येनं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दाखल होताना दिसत आहेत। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तुळजापूर, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।